छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। 18 जून रोजी मतदान तर 22 जूनला मतमोजणी होणार आहे। निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून तिची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। माननीय भारत निवडणूक आयोगाकडील दिनांक 18 मे 2026 नुसार औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक 2026चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। ह्या औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर हे राहणार आहेत, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर आणि निवासी उपजिल्हाधिकारी जालना हे राहणार आहेत। ह्या निवडणुकीसाठीचा निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे आहे। निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 25 मे 2026। नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी आहे 25 मे 2026 ते 1 जून 2026। नामनिर्देशनपत्राची छाननी होणार आहे 2 जून 2026। उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे 4 जून 2026। मतदानाचा दिनांक आहे 18 जून 2026। मतदानाची वेळ आहे सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि मतमोजणीचा दिनांक आहे 22 जून 2026 सकाळी 8 वाजल्यापासून आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक आहे 25 जून 2026। ह्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्ह्यातील महानगरपालिकेचे सर्व सदस्य, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, नगर परिषदेचे दोन्ही जिल्ह्यातील सदस्य, नगरपंचायतीचे दोन्ही जिल्ह्यातील सदस्य हे ह्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून राहणार आहेत। या बाबतीमध्ये संबंधित महापालिका आयुक्त किंवा CO यांच्याकडनं मतदाराची लिस्ट आम्ही मागवलेली आहेत। ते आल्यानंतर त्याची प्रसिद्धी करण्यात येईल। त्याच्यानंतर 7 दिवसात त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात येईल आणि ऑब्जेक्शनच्या नंतर पुढील मतदाराची यादी अंतिम करण्यात येईल। याच्यामध्ये मागच्या 2019च्या निवडणुकीप्रमाणेच दोन्ही जिल्ह्यातील सर्व उपविभागाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यामध्ये सर्वसाधारणपणे मतदान केंद्र राहणार आहेत। त्याबाबतचा प्रस्ताव आम्ही आयोगाला पाठवणार। त्यांची मंजुरी आल्यानंतर मतदान केंद्राची प्रसिद्धी करण्यात येईल आणि या बाबतीमध्ये जे नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहेत त्याच्यासोबत साधारणतः त्यांचा नामनिर्देशनपत्राचा फॉर्म 2E, त्याच्यानंतर डिपॉझिट राहणार आहे 10,000 आणि SC किंवा ST मधील कॅन्डिडेट असेल तर त्याच्यासाठी 5,000, याच्यासाठी प्रस्तावक म्हणून 10 लागणार आहेत। त्यांचं स्वतःचं उमेदवाराचं शपथपत्र लागणार आहे। फॉर्म 26 मधील प्रतिज्ञापत्र लागणार आहे। उमेदवार हा त्या राज्याच्या विधानसभा मतदारसंघामधील मतदार असल्याबद्दलचा पुरावा लागणार आहे आणि जर उमेदवार हा राजकीय पक्षाकडून असेल तर त्या राजकीय पक्षाचं फॉर्म डबल बी हे लागणार आहे। आणि या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी हे माननीय जिल्हाधिकारी संभाजीनगर असल्यामुळं यांचं कार्यालय आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर हे राहणार आहे।